नमस्कार. आपल्या चॅनलवर आलात म्हणजे तुम्हाला संपूर्ण पॉलिटिक आर्टिकल्स पाठ झालेच समजा. कारण आता टेन्शन घ्यायचंच काम नाही. कारण आता आपण अशी एक रामबाण उपाय घेऊन आलेलो तुमच्यासाठी. तो म्हणजे असा की आपण पॉलिटीच्या संपूर्ण आर्टिकल्सचे कलम 1 पासून 360 पर्यंत 368 पर्यंत संपूर्ण आर्टिकल्सची ट्रिक्स पेड PDF बनवलेले, तसेच पंचायत राजचे सब कलमसुद्धा ॲड केलेले 243A ते 243Z ची संपूर्ण ट्रिक्सनुसार आपण बनवलेले. आता त्या ट्रिक्स कशा असतील, कशा काय, संपूर्ण त्याचा डेमो तो मला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर डेमो पाहू शकता तुम्ही. आता यामध्ये आपण कलम 52 घेतलेलं आहे. तर बघा कलम 52 काय, तर कलम 52 आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. बघा घटनेच्या कलम 52 मध्ये भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे. तर याला लक्षात कसं ठेवलेलं आहे आपण, याची ट्रिक्स काय केलेली पाहू शकता. तर 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती राष्ट्रपती असेल असं आपण म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती हा राष्ट्रपती असेल असं आपण म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण असा काय होतो, यमक जुळतो. ह्या दोन शब्दाचा काय होतो, यमक जुळतो. हे पाहू शकता, हे 52 हे 52 52ला असं देवनागरीत लिपीत लिहिलं तर हे 52 आणि हे ब्राह्मण असं काय होतो, इथे या दोन शब्दाचा यमक साधला जातो. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला कुणी विचारलं की सांग बरं की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद कोणत्या आर्टिकल्समध्ये किंवा कोणत्या कलममध्ये केलेली आहे घटनेच्या, तर त्याला सरळ सांगायचं, त्याला आकडा नाही सांगायचा, त्याला म्हणायचं भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं म्हणायचं. आणि मग म्हणायचं आता त्यामध्येच कलम दडलेलं आहे, ब्राह्मण या शब्दाचंच कलम दडलेलं आहे, ते तूच सांग म्हणायचं. आता म्हणजे ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 आणि त्याला 52 वेळेस ब्राह्मण 52 52 ब्राह्मण असा जप करायला सांगा. त्यानंतर कलम 57 पहा. तर कलम 57 आहे की राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. राष्ट्रपती परत कितीही वेळेस काय करू शकतात, निवडणूक लढवू शकतात. तर याची ट्रिक्स काय केलेली आहे, 7 फॉर भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे. भारतीय स्त्रिया काय म्हणतात, मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे. भारतीय स्त्रिया म्हणतात की नाही की एखादा तिचा नवरा बेवडा असेल, पिदाडा असेल, काही दारू पिणारा असेल, तिला मारणारा असेल, तरी पण त्या काय म्हणतात की मला 7 जन्म हाच नवरा पाहिजे. ज्यावेळेस त्या वडाला 7 फेऱ्या मारतात त्यावेळेस म्हणतात की मला 7 जन्म हाच पती पाहिजे, म्हणजे पाहिजे. कारण 57 मध्ये काय आहे, शेवटी 7 आहे, म्हणून ही ट्रिक्स आपण केलेली आहे. कारण भारतीय राष्ट्रपती कितीही वेळेस निवडणूक लढू शकतात. मात्र हेही लक्षात घ्या की आतापर्यंत फक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे एकमेव राष्ट्रपती होऊन गेले जे सलग 2 वेळेस काय झाले, निवडून आले होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद मात्र कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. आता आपल्या ज्या द्रौपदी मुर्मू आहेत त्या परत कितीही वेळेस निवडून येऊ शकतात, एवढं लक्षात घ्या. तसेच अमेरिकन राष्ट्रपती मात्र फक्त त्यांच्या आयुष्यात फक्त 2 वेळेस निवडणूक लढू शकतो, त्यानंतर नाही. आता डोनाल्ड ट्रम्प तात्या दुसऱ्यांदा निवडून आलेत, त्यामुळे ते आता परत 3ऱ्या वेळेस निवडणूक लढवू शकत नाहीत, म्हणजे नाहीत. हे पण येथे लक्षात घ्या, कारण GSसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर आता एवढ्यावर तुमचं समाधान झालेले नसेल तर मी तुम्हाला आणखी काही डेमो दाखवतो. तर येथे आणखी काही डेमो तुम्ही पाहू शकता. तर काय म्हणते कलम 25 काय आहे, तर कलम 25 हे मूलभूत हक्क आहे. काय आहे, मूलभूत हक्क आहे. कलम 25 मूलभूत हक्क आहे. आणि ते काय आहे, कलम 25ने आपल्याला कोणत्याही धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. लक्षात घ्या, कलम 25ने आपण कोणत्याही धर्माचं आचरण आणि प्रचार करू शकतो. तर याला ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवा की वाय फॉर यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. कलम 25ने आपल्याला
यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य हे दिलेले आहे, असं तुम्ही लक्षात ठेवा. कलम 25ने काय दिलेले आहे? कोणत्याही धर्माचं आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य हे जे दिलेले आहे हे आपल्याला कलम 25ने दिलेले आहे. मग तुम्ही म्हणाल यहुदी धर्मच का घेतला, दुसरा का नाही एखादा? त्याचं कारण असं आहे की यहुदीचा जो वाय आहे तो ABCD नुसार 25 नंबरला येतो. किती नंबरला येतो? यहुदीचा वाय हा 25 नंबरला येतो, म्हणून मी यहुदी धर्म घेतलेला आहे. ओके, आता यावरूनच आणखी एक लक्षात ठेवता येईल, ते म्हणजे कलम 325. तर पहा 325 काय आहे? तर 325 आहे, केवळ धर्म, वंश, जात या कारणावरून एखाद्याला मतदान यादीतून हटवले जाणार नाही. कोणत्या कारणावरून? केवळ धर्म, वंश, जात. म्हणजे इथं परत धर्म आला का नाही? मग याची ट्रिक काय केली आपण? परत तीच, याची पण ट्रिक्स तीच केलेली आहे की वाय फॉर एखादा व्यक्ती हा केवळ यहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाणार नाही, अशी आपली ट्रिक्स आहे. वाय फॉर एखादा व्यक्ती केवळ यहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाणार नाही. कारण येथे पण 325 आहे आणि 325मध्ये शेवटी काय 25 आहे आणि हे जे 25 आहे ते वाय, यहुदीचा वाय हा 25 नंबरला येतो. येथे पण तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ओके, तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण आर्टिकल्सच्या आपण ट्रिक्स बनवलेल्या आहेत. या ट्रिक्स हव्या असतील तर परत एकदा सांगतो, हा नंबर दिलेला आहे 84 21 90 83 84. 84 21 90 पुढे काय आहे ते 83 84. 83 84 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करून ही पेड PDF परचेस करू शकता. आतापर्यंत 150 ते 60 व्यक्तींनी ही PDF परचेस केलेली आहे. तसेच आपल्याकडे सायन्सची सुद्धा आहे आणि संपूर्ण इंग्लिश व्होकॅब्युलरीची सुद्धा संपूर्ण ट्रिक्सनुसार पेड PDF आपण बनवलेली आहे. आता नुकतीच जी राज्यसेवा मेन्स झाली त्या मेन्सला आपल्या PDFमधून भरपूर प्रश्न आलेले आहेत. जशास तसे आपण भरपूर अशा ट्रिक्स बनवलेल्या त्या जशास तशा ट्रिक्सनुसार प्रश्न आलेले आहेत. ओके, ठीक आहे, धन्यवाद. तसेच आपले MPSC ट्रिक्स या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं असेल तर जॉईन करा. धन्यवाद.